मनीष चल लवकर. हे हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग, नमस्ते, नमस्कार सगळ्यांना. सो वेलकम बॅक टू अवर चॅनल शिवू मॅट मनी आणि मी आहे तुमची लाडकी मिसेस शिवानी काळे. सो आजचा व्लॉग खूप जास्त स्पेशल आहे कारण ऑफकोर्स आज गुढीपाडवा आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे आजच्या व्लॉगसाठी. आणि माझ्या मिस्टरांचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे. सो मी आज कवर करेल, आजच्या ब्लॉगमध्ये मी कवर करणार आहे की आज आम्ही काय काय करू. ठीक आहे. सो मी अशी सुंदर रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. अशी सुंदर साडी घातलेली आहे आणि ही नथ मराठी आहे. मराठी मुलगी नथ घालणार नाही असं कधी होणार नाही, कारण नथ हा मराठी संस्कृतीचा एक भाग आहे, म्हणजे एक दागिना आहे असं म्हटलं जातं. नथीशिवाय ती गोष्ट पूर्ण होत नाही. सो मी सकाळी लवकर 6 वाजता उठले. 6 वाजता उठून माझ्या सगळ्या आवरासावरी म्हणजे ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. फक्त काय म्हणतात आमचं नैवेद्य वगैरे जो स्वयंपाक आहे तो पण सगळं झालेला आहे आणि माझे मिस्टर आवरताय वरती. सो बघू, पण त्याआधी मी तुम्हाला दाखवते माझी रांगोळी. तुम्ही बघू शकता किती सुंदर रांगोळी काढली आहे. मीच माझी तारीफ करत आहे. आणि हे मी कालच रात्री तोरण वगैरे बनवून ठेवलं होतं, कारण ऑफकोर्स सकाळी वेळ नसता भेटला. तर हे बघा मी तोरण वगैरे करून ठेवलं आहे. सो गाईज सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहेत आणि खूप जास्त ऊन आहे आणि आता फक्त गुढी उभारायची बाकी आहे. पण त्याच्या आधी तोरण लावायचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता माझं मिस्टर तोरण लावत आहे. हो इकडे बघा. आई पण छान दिसत आहे ना. तोरण मी बनवलं आहे. ठीक आहे, हे फक्त लावायचं कामं करतात. सो चला आम्ही चाललो आता. तोरण वगैरे झालं आहे लावून आणि आम्ही चाललो आता गुढी उभारायला. ठीक आहे, आणि गुढी उभारून झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते नेक्स्ट प्लॅन काय. चलो बाय. तर मित्रांनो आमची गुढी उभारून झाली आहे. आता मी तुम्हाला दाखवतो आमची गुढी कशी दिसते. खूप सुंदर दिसते ती. आणि तुम्ही बघू शकता आमच्या समोर पण गुढी उभारण्याचं प्रोग्राम चालू आहे. हॅलो दादा, दादा हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा वहिनी.
तुम्हाला पण हॅपी गुढीपाडवा. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून पण. दादा तुम्हाला पण. सो गाईज आमची गुढी वगैरे उभारून झालेली आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर गुढी उभारली आम्ही. आणि इकडे आई पप्पांचा फोटोशूट चालू आहे. सो हे बघा किती सुंदर अशा सगळीकडे गुढ्या उभारल्या आहेत. ॲक्च्युली आजचा दिवसच खूप जास्त सुंदर आहे कारण नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि चैत्र महिना लागलेला आहे. सो त्याच्यामुळे दिवस वगैरे पण खूप छान होत आहे. फक्त एवढं की आता सध्या मला खूप ऊन लागतं आहे. तर मित्रांनो आमची गुढी उभारून झाली आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर आपण बघूयात किचनमध्ये काय बनतं आहे. लेट्स गो टू द किचन. इकडे माझी बायको पुऱ्या लाटते आणि तिकडे माझी मम्मी पुऱ्या तळते आणि साईडला इकडे बासुंदी बनते. खूप जास्त छान स्मेल येते पुऱ्यांचा. सेकंड आपण दुसऱ्या अँगलने कव्हर करू. खायला मस्त पुऱ्या आणि बासुंदी, बटाट्याची भाजी, वरण भात. हाय, जेवायला या सगळेजण. सगळेजण जेवायला या. गुढीपाडव्याचा मी आज खूप छान स्वयंपाक केलेला आहे. वरण भात, बटाट्याची चटणी, अजून काय बासुंदी, पुरी. हे हाय गाईज. सो आमचं जेवण झालं आहे आणि आता दुपारचे 1:30 वाजत आहे आणि आता गुढी उतरवायचा कार्यक्रम आहे. नॉट कार्यक्रम, इट्स गुढी उतरवतो आहे. सो चला. आता नवऱ्यासोबत गुढी म्हणजे नवऱ्यासोबतचे जे सण असतात ना ते का बरं काय माहिती खूप जास्त स्पेशल वाटतात. हे बघा गुढी उतरवलेली आहे. ठीक आहे चला. तर आय होप गाईज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आम्ही खूप एन्जॉय केला. आमच्या लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा होता. तर आय होप जितका एन्जॉय आम्ही केला तितकाच तुम्ही पण एन्जॉय केला असेल तुमचा गुढीपाडवा, तुमचा डे. अँड वन्स अगेन तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. And बाय. don't forget to subscribe and like and share and comment on Shivu Met Money. Yes. Bye. Bye.